वासुदेवाची आरोग्यवाणी आयुष्यमान भव त्याच्या या दुसऱ्या पर्वामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. विविध विषयांवर आपण या पर्वामध्ये चर्चा करत आहोत आणि विविध तज्ज्ञांना आपण या प्लॅटफॉर्मवर बोलवलेलं आहे. आणि आज जे आपल्याकडे तज्ज्ञ आलेले आहेत ते हे सगळं घडून येण्यामध्ये एक महत्त्वाची भूमिका बजावणारे तज्ज्ञ आहेत. त्यांच्या इन्स्पिरेशनमुळे, त्यांच्या सपोर्टमुळे हा सगळा प्लॅटफॉर्म इथेपर्यंत पोहोचू शकला आहे. आणि म्हणून मला आज खूप आनंद होतोय स्वागत करताना नन अदर दॅन माय ओन वाईफ डॉक्टर मुक्ता रायते. नमस्कार मॅडम. नमस्कार. थँक्यू सो मच. मी थोडासा कन्फ्युज्ड आहे की मी डॉक्टर मुक्ता म्हणू का मुक्ता मॅडम म्हणू. कदाचित बोलायच्या ओघात मी तुम्हाला एकेरी संबोधू शकेन, तर सांभाळून घ्या. मॅडम स्वतः प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ आहेत. कोथरूडमध्ये त्यांचं ऑब्स्टेटिक अँड गायनेकॉलॉजीचं क्लिनिक आणि प्रॅक्टिस आहे. आणि जेव्हा स्त्रियांचं आरोग्य ह्याविषयी चर्चा करण्याचे विचार माझ्या मनात आले तेव्हा दुसऱ्या कुठल्याही एक्सपर्टचा माझ्या मनात विचार आला नाही. कारण गेली 25 वर्ष डॉक्टर मुक्ता यांचं या क्षेत्रातलं काम मी अतिशय जवळून बघितलेलं आहे आणि त्यातला त्यांचा अनुभव, त्यांची एक्सपर्टीज ही मला अतिशय खात्रीलायकरित्या माहिती आहे. म्हणून मी ठरवलं की डॉक्टर मुक्तालाच आपण बोलवावं आणि तिच्याशीच हा संवाद साधावा. सो मॅडम, तुमच्या प्रॅक्टिसमध्ये कॉमनली कुठल्या तक्रारी घेऊन स्त्रिया तुमच्याकडे कन्सल्टेशनसाठी येतात? सो यामध्ये बेसिकली आपण 2 कॅटेगरीमध्ये करूया. एक आहे म्हणजे की गायनेक प्रॉब्लेम्स आणि दुसरा आहे ऑब्स प्रॉब्लेम्स. तर गायनेक प्रॉब्लेम्समध्ये बेसिकली येतात पाळीशी रिलेटेड सगळ्या गोष्टी, म्हणजे पाळी रिलेटेड तक्रारी, जसं की कमी फ्लो होणं, जास्त फ्लो होणं, पाळी कधी कधी लवकर येते, कधी उशिरा येते, कधी काही काही स्त्रियांना काही महिने पाळी येतच नाही, कधी कधी स्त्रियांना पाळीच्या वेळेला पोटात खूप जास्त पद्धतीने दुखतं. त्याचबरोबर मग वाईट डिस्चार्ज, वजायनल इन्फेक्शन्स, युरिन इन्फेक्शन्स, आणि मग कधी कधी पेशंट रिपोर्ट्सच डिरेक्टली घेऊन येतात, जसं की PCOD, एंडोमेट्रिओसिस, फायब्रॉइड. दुसरे जे पेशंट्स येतात ते म्हणजे प्रेग्नन्सी रिलेटेड ऑप्स पेशंट. त्याच्यामध्ये प्रेग्नन्सी प्लॅनिंग येतं, नंतर प्रेग्नन्सी केअर, डिलिव्हरी, पोस्टपार्टम केअर. सो अशा पद्धतीने तक्रारी घेऊन पेशंट कॉमनली येत असतात. सो मला असं वाटतं की ब्रॉडली आपण 2 गटांमध्ये याची डिव्हिजन करू शकू आणि या दोन्ही गटांशी रिलेटेड डिस्कशन करू. तर तुम्हाला असं वाटतं का की स्त्रियांनी नियमित गायनेकॉलॉजिस्टकडे जाऊन, गायनेकॉलॉजिस्टला भेटून, गायनेकॉलॉजिस्टला कन्सल्ट करायला पाहिजे? हो, निश्चितच. कारण स्क्रीनिंग नावाचा एक प्रकार असतो की ज्याच्यामध्ये आपण काही टेस्ट या कुठलाही आजार होण्याच्या आधी करतो, जेणेकरून आपल्याला तो आजार लवकर डिटेक्ट करता येतो. सो त्यासाठी बेसिकली आपण पेशंटला काही टेस्ट सजेस्ट करतो, पर्टिक्युलरली 40च्या नंतर. तर त्याच्यामध्ये एक येतं की मॅमोग्राफी, विच इज अ एक्सरे ऑफ ब्रेस्ट, अँड दॅट हेल्प्स टू डिटेक्ट द लिजन्स इन द ब्रेस्ट ॲट दी अर्लिएस्ट. सो वन्स इन अ इयर मॅमोग्राफी करायला पाहिजे. त्याचबरोबर सोनोग्राफी एक, ॲब्डोमेन पेल्विस, पॅप्समियर नावाची एक टेस्ट असते, विच इज अ स्क्रीनिंग टेस्ट फॉर सर्वायकल कॅन्सर, आणि HPV टेस्ट आता नवीन निघालेली आहे, विच इज ऑल्सो अगेन अ स्क्रीनिंग टेस्ट फॉर सर्वायकल कॅन्सर. सो मला असं वाटतं की प्रत्येक स्त्रीनी 40 नंतर एकदा वर्षातनं या टेस्ट करून घ्याव्या. आणि लक्षात जर ठेवायचं असेल तर जो वाढदिवसाचा महिना असतो त्या महिन्यामध्ये कधीतरी एकदा या टेस्ट करून घ्याव्यात. या क्षणी मला बाबांची आठवण खूप येते, कारण बाबा नेहमी म्हणायचे की तुमच्या वाढदिवसानंतरचा पुढचा जो दिवस आहे तो कायम तुमच्या हेल्थ चेकसाठी तुम्ही राखून ठेवला पाहिजे. वाढदिवसाच्या आधीचा नको, कारण चुकून त्याच्यात कुठली बातमी आली हो ना. तर वाढदिवस खराब व्हायला नको. पण म्हणजे स्त्रीरोग तज्ज्ञाकडे स्त्रियांनी 40 नंतर कमीत कमी वर्षातनं एकदा जाऊन पॅप्समियर, नंतर मॅमोग्राफी ही जी ब्रेस्ट स्क्रीनिंगची तपासणी असते याच्यासाठी जायला पाहिजे. पण तरुण वयात मुलींनी कधी स्त्रीरोग तज्ज्ञांकडे काही तक्रारी असतील नसतील तरी सुद्धा जायची गरज असते का? काही तक्रारी असेल तर यावं, अदरवाईज रुटीनली असं नाही आलं तरी चालेल. कारण यंग एजमध्ये युजली प्रॉब्लेम्स येतातच मुलींना काही ना काही प्रकारचे, आणि मग त्या
प्रॉब्लेम्समुळे त्या गायनेकोलॉजिस्टकडे व्हिजिट करतातच. माझ्या मते यंग एजमध्ये येणारे जे प्रॉब्लेम्स असतात त्यातले बऱ्यापैकी प्रॉब्लेम्स हे मेन्स्ट्रुएशन रिलेटेड असू शकतात. तर तुम्ही मुलींमध्ये प्रचलित काय गैरसमज बघितलेले आहेत जे मेन्स्ट्रुएशन रिलेटेड असतात? सो आपल्याला जसं माहिती आहे की पूर्वीच्या काळी मुली या पिरियडच्या वेळेला बाजूला बसायच्या, म्हणजे त्या दे वेर सेपरेटेड फ्रॉम द फॅमिली. तर आता स्लोली ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम दॅट ट्रेंड हॅज बीन चेंजिंग. पण अजूनही काही मुलींच्या मनामध्ये असं वाटतं त्यांना की जे पिरियड रिलेटेड ब्लिडिंग होतं ते खूप अशुद्ध ब्लड आहे आणि मग ते सगळं बाहेर पडलं पाहिजे. मग काही काही मुलींना कमी फ्लो होतो. मग त्यावेळेला त्यांना असं वाटतं की अरे सगळं बाहेर नाही पडलेलं आहे, पूर्णपणे ते बाहेर पडायला पाहिजे, ते आतमध्येच साचून राहिलेलं आहे. सो असं काही नाही आहे. द मेन्स्ट्रुएशन इज अ नॅचरल, नॉर्मल, हेल्दी फिनॉमिना आणि तो प्रत्येक मुलीमध्ये व्हायला पाहिजे, कारण दॅट इज अ बेस फॉर बिंग प्रेग्नंट इन फ्युचर. त्याचबरोबर काही काही मुलींना असं वाटतं की त्या पिरियडमध्ये म्हणजे जेव्हा पाळी येते त्यावेळेला त्यांनी कुठलीही एक्सरसाइज नाही करायला पाहिजे. पण असं काही नाहीये. रुटीन एक्सरसाइजचं शेड्यूल फॉलो करायला काहीच हरकत नाही आहे. फक्त जेव्हा हेवी फ्लो होतो त्यावेळेला वीकनेस असतो, फटीग असतं. त्यावेळेला मे बी एक्सरसाइज नाही केला तरी चालू शकतं. त्याचबरोबर काही काही मुलींना असं वाटतं की त्यांचे पिरियड ऑन डेटच यायला पाहिजे. पण असा काही रूल नाहीये की पिरियड ऑन डेटच यायला पाहिजे. प्रत्येक मुलीचा वेगवेगळा पॅटर्न असू शकतो. जसं हाताची 5ही बोटं सारखी नसतात, तसंच प्रत्येक मुलीची मेन्स्ट्रुअल सायकल ही वेगवेगळी असू शकते. सो अशा पद्धतीने मुलींनी जर स्वतःच्या आधीच्या सायकलसोबत जर कंपॅरिझन केलं, जी त्यांना सुरुवातीला जेव्हा पिरियड स्टार्ट होतात, त्याच्यानंतर त्यांचा रेग्युलर पॅटर्न चालू होतो. सो तो जर मेंटेन राहिला त्यांचा पॅटर्न, तर दॅट मीन्स देअर सायकल्स आर नॉर्मल. ग्रेट. सो समजा तुम्हाला तुमचा मेन्स्ट्रुअल सायकलचा पॅटर्न कळत असेल आणि तो तुम्ही फॉलो करू शकत असाल तर उत्तम. पण समजा तुम्हाला तुमच्या मेन्स्ट्रुएशन रिलेटेड काहीही शंका असतील, अडचणी असतील, तर गुगल, ChatGPT, मैत्रिणी यांच्यापेक्षा एक क्वालिफाईड गायनेकॉलॉजिस्ट हा एक तुमचा चांगला मित्र असू शकतो असं मला वाटतं. अगदी बरोबर आहे. मग एक जे मुलींमधलं तरुण वय असतं ना, त्या वयामध्ये मला असं जाणवतं की कुठेतरी स्ट्रेस त्यांच्या ओव्हरऑल लाईफस्टाईलवर, हॉर्मोनल हेल्थवर परिणामकारक करत असते. तर खरंच स्ट्रेस किंवा हॉर्मोनल हेल्थ त्यांच्या प्रेग्नन्सी रिलेटेड किंवा मेन्स्ट्रुएशन रिलेटेड हेल्थवर परिणाम करू शकते? हो, नक्कीच. सो लाईफस्टाईल इज अन इम्पॉर्टंट फॅक्टर विच डिटरमाइन्स दी रेग्युलॅरिटी ऑफ दी मेन्स्ट्रुअल सायकल. सो आत्ता आपण एक बघितलं की कोविडच्या वेळेला सगळेजण आपण वी आर कन्फाईन्ड टू अवर होम. सो त्यावेळेला सेडेंटरी लाईफस्टाईल झाली, खूप मुलींची वजनं वाढली आणि त्याच्यानंतर मग खूप मुली अशा तक्रारी घेऊन आल्या की माझे रेग्युलर पिरियड होते पण ते इरेग्युलर झालेले आहे. सो आता हा जो एपिसोड आपण करतोय, त्याच्यामध्ये मी माझ्या सासऱ्यांची मला परत आठवण येते, की ते नेहमी म्हणायचे, की लाईफस्टाईलमध्ये 3 गोष्टी असतात. डाएट, एक्सरसाइज अँड पॉझिटिव्ह माइंड. सो डाएटमध्ये जर आपण बघितलं तर मुलींचं वेळी अवेळी खाणं, जंक फूड, परत खूप सारे म्हणजे इंटेक ऑफ शुगर, दॅट इम्पॅक्ट्स दी हार्मोनल बॅलन्स. त्याचबरोबर एक्सरसाइज काहीच होत नाही. सतत लॅपटॉप समोर बसणं, 12-12 तास काम करणं, याच्यामुळे पण पिरियडवर परिणाम होतो आणि पिरियड इरेग्युलर होऊ शकतात. त्याचबरोबर स्ट्रेसमुळे कॉर्टिसॉल नावाचं हार्मोन रिलीज होतं आणि त्याचा सुद्धा हार्मोनल बॅलन्सवरती परिणाम होतो. सो इनफॅक्ट healthy lifestyle needs to be followed consistently in order to keep the periods regular. दॅट्स अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन. मला असं वाटतं की आपल्याला असं वाटत असतं की आपल्या शरीरात ज्या काही घटना घडत आहेत त्यांचा स्ट्रेसशी, झोपण्याशी, आहाराशी काही संबंध असेल का नसेल, पण आपण आपल्या शरीरातले अवयव एकमेकापासून डिस्कनेक्ट नाही करू शकत. आपल्या शरीरातला प्रत्येक अवयव हा कुठे ना कुठेतरी एकमेकाशी कनेक्टेड असतो, निगडीत असतो. तसंच मेन्स्ट्रुअल हेल्थ ही सुद्धा माइंडशी सुद्धा कनेक्टेड आहे. ही एक फार महत्त्वाची माहिती तुम्ही दिलेली आहे. प्रिव्हेंटिव्ह हेल्थमध्ये तुम्ही एक मुद्दा मांडलात की 40 नंतर स्त्रियांनी पॅप्स स्मिअर करायला पाहिजे. तर ही तपासणी नेमकी काय असते हे तुम्ही सांगू शकाल का? हो.
सो पॅप स्मिअर ही टेस्ट आपण याच्यामध्ये काय करतो की सर्व्हिक्स म्हणजे ज्याला आपण पिशवीचं तोंड म्हणतो, तिथला जो व्हाईट डिस्चार्ज असतो तो आपण एका स्मिअरवरती घेतो आणि ते आपण लॅबमध्ये तपासायला पाठवतो. तर त्याच्यामध्ये आपल्याला अशा काही गोष्टी कळतात विच आर प्रीडिस्पोजिंग टू सर्व्हायकल कॅन्सर. सो त्याची पण पॅप स्मिअरच्या कॅटेगरी आहेत 1, 2, 3, 4, 5. सो त्याप्रमाणे आपल्याला कुठल्या कॅटेगरीमुळे सर्व्हायकल कॅन्सर होऊ शकतो हे कळतं आणि मग त्याप्रमाणे आपण नेसेसरी ट्रीटमेंट करतो. सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट सिम्पल टेस्ट जी कुठली पण स्त्री गायनॅककडे जाऊन करू शकते आणि तिने वर्षातनं एकदा हे टेस्ट करून घ्यावी. आणि या टेस्टला कुठलाही अॅनेस्थेशिया लागत नाही. नाही, ओपीडी बेसिसवर आपण हे करतो. एकदम इझी प्रोसेस आहे आणि जसं आपण म्हटलं की वाढदिवसाच्या महिन्यामध्ये करून घ्यावी किंवा कुठला पण एक वर्षातला महिना लक्षात ठेवावा आणि तेव्हा ही टेस्ट करून घ्यावी. सो पॅप स्मिअर ही गर्भाशयाच्या पिशवीच्या तोंडाच्या कॅन्सरची माहिती देणारी टेस्ट असते, ज्याला आपण सर्व्हायकल कॅन्सर म्हणतो. मग सर्व्हायकल कॅन्सर होऊ नये म्हणून प्रिव्हेंटिव्ह काही गोष्टी करता येतात? हो, आता एक नवीन सर्व्हायकल कॅन्सर व्हॅक्सिन पण निघालेली आहे की जी आपण म्हणजे दॅट इज दी ओनली व्हॅक्सिन विच प्रिव्हेंट्स कॅन्सर. दुसऱ्या कुठल्या कॅन्सर रिलेटेड आपल्याकडे अजून तरी व्हॅक्सिन्स अवेलेबल नाही आहेत. सो ही व्हॅक्सिन आता लहान मुलांचं आपण जे इम्युनायझेशन करतो, व्हॅक्सिनेशन शेड्यूल करतो, सो त्याच्यामध्ये सुद्धा आता मुलींना 9 ते 15 या वयोगटामध्ये ती व्हॅक्सिन दिली जाते. त्यावेळेला त्याचे 2 डोस दिले जातात आणि जर 15 वर्षाच्या पुढील जर मुली असतील तर त्यांना 3 डोस घ्यावे लागतात आणि व्हॅक्सिनची इफिकसी चांगली आहे, 80% इफिकसी आहे. सो प्रत्येक मुलीनी ही व्हॅक्सिन जरूर घ्यावी. इव्हन आईवडिलांनी लक्ष ठेवावं की आपल्या मुलींनी ती व्हॅक्सिन घेतली आहे का नाही आणि त्याप्रमाणे तिला एनकरेज करावं. सो 9 ते 15 वर्षाच्या वयोगटामध्ये 2 डोस आणि 15 वर्षाच्या वयोगटानंतर 3 डोस जर आपण घेतले तर आपण सर्व्हायकल कॅन्सर म्हणजे सर्व्हिक्सचा कॅन्सर पूर्णपणे प्रिव्हेंट करू शकतो. त्यामुळे ज्यांच्या घरात तरुण मुली आहेत त्या प्रत्येक आईवडिलांसाठी हा मेसेज आहे की आपल्या तरुण मुलींना हे सर्व्हायकल कॅन्सर होऊ नये म्हणून असणारं व्हॅक्सिन त्यांनी जरूर द्यायला पाहिजे. ही माहिती आम्हाला दिल्याबद्दल थँक्यू सो मच मॅडम. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तुमच्याकडे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, उपयोगी वाटला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.